बदलापूर शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून सुमारे 245.82 कोटी रुपयांच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेमुळे सन 2056 पर्यंतचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटेल असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. प्रकल्पाअंतर्गत नवीन जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र, पंपिंग स्टेशन तसेच विस्तृत पाईपलाईन नेटवर्क उभारण्यात येणार असून भविष्यातील वाढती पाण्याची गरज पूर्ण करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या शेवटच्या टोकापर्यंत पुरेशा दाबाने पाणी पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र दुसरीकडे शहरातील वास्तव वेगळे असल्याचे नागरिकांचे म्हणणं आहे. बदलापूरमधील अनेक भागांमध्ये आजही जुन्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अनेक ठिकाणी गळती शोधण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी रस्ते खोदावे लागत असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. वारंवार पाणी पुरवठा खंडित होणे, कमी दाबाने पाणी मिळणे आणि देखभालीचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे नवीन योजनेच्या घोषणा होत असल्या तरी सध्याच्या समस्यांवर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकल्पाबाबत गेल्या काही वर्षांपासून विविध स्तरांवर घोषणा आणि मंजुरी दिल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार आणि नागरिकांना त्याचा लाभ नेमका कधी मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शहराचा विकास आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता ही योजना महत्त्वाची असली तरी केवळ घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कामाला गती देणे अधिक आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी कधी सुरू होते आणि बदलापूरकरांना अखंड व दर्जेदार पाणी पुरवठा कधी मिळतो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.